राजवीर सर काय येईल ना कोणीतरी. सॉरी. गुड मॉर्निंग. तुम्ही? ऑफकोर्स, अजून कोण असणार. गुड मॉर्निंग. पण तुम्ही इथे का आलात? ते हॅलो हॅलो मिस्टर बोलपट, आजच्या माझ्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा. का? अहो का म्हणून काय विचारतायत? आजचा पूर्ण दिवस मला माझ्या बायको सोबत घालवायचा. कळलं? कळलं का तुम्हाला मिस्टर बोलपट? हा, तर तो माझ्या बायकोला आज तिच्यासाठी एक छान गिफ्ट द्यावा असा विचार करतोय. गिफ्ट साठी अकाउंट मध्ये पैसे पण असायला हवे ना. आय मीन हे पहा, मला तिच्यासाठी एक छानसं गिफ्ट घ्यायचंय जे तिला खूप आवडेल, जे तिच्यावर खूप सुंदर दिसेल. चालेल ना तुम्हाला? एक मिनिट, मी तुम्हाला काय विचारतोय चालेल की नाही ते, तुम्ही ठेवा फोन. मिस्टर बोलपटांना विचारतोय चालेल की नाही ते. झालं तुमचं? मला खूप काम आहे, तुम्ही प्लीज जा. प्लीज. मिस मयुरी, तुम्हाला ना काही पडलीच नाहीये माझी. मी इतकं मनापासून माफी मागतोय तुमची आणि तुम्ही. एक मिनिट, तुम्ही कधी माफी मागितली? ते आता नाही का मी. आता माफी माग. खरंच माफी मागू? हो, मी वाट बघते. माफी मागा लवकर. बर. मिस मयुरी, आय एम रिअली सॉरी. बर. आय एम सॉरी मिस मयुरी. मला खरंच माफ करा. सॉरी मिस मयुरी. उठ्या बशा काढतोय. गुड. माफ करा ना मिस मयुरी. आय एम रिअली सॉरी. ब्रो, तू उठ्या बशा का काढतोय? राजवीर सराफ उठ्या बशा काढतोय. मामा, आजी, राजवीर सराफ. गॅरी गप. गॅरी गप ना. तुमच्यात काय प्रॉब्लेम झाला? प्रॉब्लेम तुला सांगतो गॅरी, मुली ना लग्नाच्या आधी खूप सोज्वळ असतात, समजूतदार असतात. लग्नानंतर अचानक खडूस बनतात, तुझ्या वहिनींसारख्या. पण एखादा समजून घेत नसेल तर खरं खडूस कोण आहे तुम्हीच सांगा. एखादी गोष्ट सांगून कळायला ती नीट पटवून दिली पाहिजे ना गॅरी. पण मुद्दे पटले पाहिजे ना. मुद्दे पण पटले पाहिजेत ना. म्हणजे मी योग्य मुद्दे नाही बोलत असं म्हणायचं? मी असं कधी म्हटलं? अहो आता सर तुम्ही म्हणालात ना, गॅरीने पण ऐकलं. विचार, सांगा ना गॅरी. हो पण मी बोललेच नाही असं तेच सांगते ना. गॅरी तू नाही ऐकलंस आता? पण आपला विषय तर माफी मागायचा होता ना. मग मागितली ना माफी. कधी मागितली माफी? नंतर मागितली, आधी कुठे मागितली? तस तर उठाभाषा काढल्या नाहीत का मनापासून? पण त्या पूर्ण कुठे झाल्या होत्या? पूर्ण केलं म्हणजे तू गॅरी. ठरला डिवोर्स. नाही. सॉरी. मनू, अगं दे ना लवकर. होय. भाजी धुवायला एवढा वेळ लागतो का? तिथे फोडणी करपेल माझी. दे. काही नीट धुवायचं म्हटल्यावर वेळ लागतो ना ग. काही वेळ बी लागत नाही. हा दे बरं पटकन. चल हे घे. अटेन्शन.
अटेन्शन. बजरंग बॉडीगार्ड रेडी. हा मस्त वास येतोय. कुठली भाजी आठवत नाही. अहो टाकळ्याची भाजी आहे. अहो पावसाळ्यात येते ना, तब्येतीला चांगली असते म्हणूनच मुद्दाम केली. मयूला खूप आवडते ना ग ही भाजी. हो तर अगदी चाटून पुसून खाते ती. हो ना, ती स्वतःच्या ताटातली भाजी संपवायचीच, पण माझ्या आणि भाऊच्या दोघांच्या ताटातली भाजी तीच संपवायची. हो तर मयू लग्न करून गेलीये खरी, पण सारखी तिची आठवण येते बघ. आई, मी तिला फोन करून सांगते आपण टाकळ्याची भाजी गेली. चकुलीला एवढी आवडते. हो हो बाबा, अहो तिला कळलं ना, ती खूप खुश होईल. ए थांब थांब, फोन नको करू. तू दे भाजी. यामिनी मॅडमचा डबा द्यायचा आहे. त्यात भाजी दे चकुलीसाठी. हा हा हो चालेल. अगं बघत काय बसली तू, त्यांचा डबा आणि जा, भाजी झाली की देते भरून. द्या तिला. हो आवडते, तिला खूप आवडते भाजी ही. हा छान छान. मयुरी काय करतेस तू? हे सगळं करायला आपल्या घरात नोकर आहेत. मॅम मला आवडतं हे करायला. तुला आवडत असेल ग, पण अशाने काय होतं ना, आपल्या घरची नोकर मंडळी शेफारतात. अजिबात नाही. उलट आपण त्यांच्या कामात त्यांना हातभार लावला ना, तर ते अजून उत्साहाने काम करतात. असं तुला वाटतं, पण तुला जे वाटतं तसंच असतं असं नाहीये ना. नाही म्हणजे कसं आहे गॅरी बेटा, आपल्याला नोकरांची सवय आहे ना, आम्हाला त्यांचा अनुभव आहे, त्यांची मानसिकता, त्यांचा स्वभाव आम्ही ओळखून आहोत. तुला नाही माहिती ना यातलं काही. मला नोकरांचं काही माहिती नाही, म्हणजे कदाचित ते वागत असतील सुद्धा असे, पण हे आता माझ्यासाठी माझं घर आहे. तुम्ही सगळे माझी माणसं आहात. माझ्या माणसांसाठी कुठलंही काम करायला मला कुठलाच कमीपणा नाही वाटत. क्या बात आहे वहिनी. असं घेऊन तू शॉलेट काहीतरी बोलली ना, तर आपल्याला तर असं वाटतं का ऐकतच राहावं ऐकतच राहावं ऐकतच राहावं. गॅरी तुला खायचंय का? खा ना मग गपचूप. चकुली चकुली. बाबा थांब थांब, आधी देवाला नमस्कार करतो. बाबा ओ काय करताय तू बाबा? अरे बजरंग, अरे बजरंग काय करतोयस तू? तुला कितीही सांगितलं तरी ऐकणार नाहीयेस का तू? तू असं माझ्या पाया पडताना मला नाही रे आवडत. मला मला छान छान वाटतं. छान. तुला छान वाटत असलं बजरंग, तरी आता काय आपलं मालक आणि नोकराचं नातं नाहीये ना. आपण व्याहीही आहोत. नाही, मी 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 नोकरच आहे. तुम्ही मालक आहात आणि मालक देवासारखा असतो. म्हणून त्याच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा आणि मग कामाला सुरुवात करायची. हो ना चकुली? हा मयुरी, पाहिलंस, तुझ्या बाबांचा हाच प्रामाणिकपणा ना आवडतो आम्हाला. ते स्वतःची पायरी सोडून कधीच वागत नाही. चला नाश्ता करूया. बजरंग अंकल, तुम्ही ना एकदम करेक्ट टाइमवर आले. या ना नाश्ता करायला बसा. कशाला? नाही नाही, मी ड्युटीवर आहे. मी डबा आणला चकुली करता. चकुली चकुली, भाजी आहे भाजी. भाजी? मनू म्हणाली सरप्राईज. तू तू ओळख ओळख. टाकळा? हा टाकळा. कोणी काय टाकला?
नाही गॅरी सर, टाकला नाही, टाकळा. टाकळाची भाजी. अच्छा, टाकला हे भाजीचं नाव आहे? ए, मम्मा आपल्याला माहित नाही, आपण फर्स्ट टाइम ऐकतोय. इंटरेस्टिंग वाटतंय काहीतरी, बघू. हो, आणि ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. जेवढी ती चवीला छान असते ना, तेवढीच ती आरोग्यासाठी पण चांगली असते. मिठू, बघ आता मी काय करते. काय? कुठली भाजी? टाकळा. अरे वा, खूप इंटरेस्टिंग वाटते. आणि तुम्ही इतकं कौतुक करताय, मला खायची इच्छा झाली. आण 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 इकडे, खाऊन बघते मी. आण. मॅडम सावकाश. क्या मॅडम? काय आहे? टाकळा. काय टाकळा? कुठलाही पालापाचोळा आणला आणि त्याला फोडणी दिली की त्याला तुम्ही पालेभाजी म्हणता? मॅम, अहो ती टाकळ्याचीच भाजी आहे. मी वास घेऊन ओळखलं ना. वासावरून ओळखली म्हणजे? मी काय खोटं बोलले? मी पण घास घेऊन सांगते ना. अशा प्रकारचा पाला पाचोळा तुम्ही भाजी म्हणून घेऊन येता, तेही माझ्या राजवीरसाठी. त्याला ॲलर्जी आहे या अशा भाज्यांची. हे बघ मयुरी, या अशा प्रकारच्या भाज्या माझ्या घरात कधी बनल्या नाही आणि यापुढे कधी बनणारही नाही. समोरच्याची परिस्थिती कितीही वाईट असली किंवा तो कितीही गरीब असला तरी ही यामिनी सराफ नेहमी समोरच्याला समजून घेते. माझा कुणालाही दुखवण्याचा हेतू अजिबात नाहीये. पण जेव्हा प्रश्न माझ्या राजवीरच्या आरोग्याचा येतो किंवा डाएटचा येतो, तेव्हा मला बोलल्याशिवाय पर्याय राहत नाही. माझ्या राजवीर सराफसाठी ही फालतू भाजी आणली? तुला, बजरंगला किंवा तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येकाला ही रिक्वेस्ट आहे की माझ्या घरात माझ्या राजवीरसाठी असं फालतू खाणं आणत जाऊ नका. मम्मा, पण त्यांनी किती प्रेमाने आणलंय. प्रेमाने म्हणे. आणि तुला कळलं तर त्याला वाईट वाटेल ना. नाही नाही गॅरी, त्यांच्या प्रेमाबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. मी फक्त भाजीबद्दल बोलतेय बेटा. आणि मला असं वाटतं की मयुरी, बजरंग किंवा त्यांच्या घरातल्या कोणीही ती भाजी खाऊन. का तर मला जशी तुझी काळजी आहे, राजवीरची काळजी आहे, तशी मला माझ्या मयुरीचीही काळजी आहे. हे बघ गॅरी, मी हे जे काही बोलते हे कदाचित तुला पटणार नाही, तुझ्या ब्रोलाही पटणार नाही, पण मयुरीला नक्की पटेल. मी जे बोलते ते बरोबर बोलते ना मयुरी? हो मॅम. बजरंग प्लीज हा भाजीचा डबा घेऊन जा. येस मॅडम. बजरंग काका, हा इथे काय करतोय? कसं आहे, केलेला पदार्थ वेळीच खाल्लेला बरा, आणि तो चांगला असेल तर वेळीच दाद दिलेली ही तितकीच चांगली. काय क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वा 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 वा. मी खात्रीने सांगू शकतो ही भाजी मयुरी वहिनींनी केली आहे. कारण स्वयंपाक करणाऱ्या माणसाचा स्वभाव त्या पदार्थात उतरतो, मला माहितीये ना. तुमचा सात्विकपणा या भाजीमध्ये तंतोतंत उतरलेला आहे. क्या बात है. वा 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 वा. हो, नाही नाही, मी नाही केली आहे भाजी, माझ्या आईंनी केली आहे. कुंदा 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 काकूंनी केली आहे? हो, अरे वा. त्यांना तर थँक्स म्हटलंच पाहिजे, त्यांच्यापर्यंत मेसेज गेलाच पाहिजे. हा, क्या बात आहे. वा.
आर्यन ब्रो, तू पण एकदम करेक्ट टाइमवर आलाय. ये नाश्ता करून घे. हो करतो. बजरंग, तू तुझ्या कामाला जा. येस मॅडम. थँक्यू. तू तर दुबईला गेला होतास ना आर्यन? मी निघालोच होतो पण मला मी थांबवलं. अचानक याची तब्येत खराब झाली मम्मा. हे तर मी थांब म्हणालो म्हणून थांबला हा. हा पण मी आता ऍब्सल्युटली ओके. हा म्हणजे मला आता काही होत नाही. मी बरा आहे. आजची फ्लाईटची तिकीट मिळत असतील तर मी आजही जायला तयार आहे. काही प्रॉब्लेम नाही. अजिबात नाही. तू आता कुठेही जाणार नाहीयेस. अरे आरवी, पण आपले दुबईचे क्लायंट्स आपले तिथल्या ज्या स्टाफशी जे बोलायचंय ते माझं बोलून झालंय. त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. तू टेन्शन घेऊ नकोस. इनफॅक्ट पुढचे 15 दिवस तू कुठेही जाणार नाहीस. तू आता कधी कधी असा रिएक्ट होतोस ना, तेव्हा मला काय बोलायचं तेच कळत नाही आरवी. मी आता बिझनेसचा कुठलाही विचार करत नाही. मी काही दिवस इथे राहतो तुमच्या बरोबर. ओके, म्हणजे कसं मला मयुरी वहिनी आणि तुझ्या बरोबर आणखी वेळ घालवता येईल. गुड. हे काय? घे बघ. ही काय? ही कोणती भाजी आणली आहे मम्मा? सर, बाबांनी आणली. आईने पाठवलंय बाबांसोबत. हो, ती टाकळ्याची भाजी. हे पकडा प्लीज. तर मला टेस्ट करून बघावीच लागेल. केवढी फ्रेश वाटतेय. तुला तर माहितच आहे मला लिफी व्हेजिटेबल्स किती आवडतात. अरे केवढी छान झाली आहे मम्मा. तू टेस्ट कर. काय? नाही मम्मा, ही खूप हेल्दी भाजी असते. राजवीर, मला नको. करून बघ. मस्त आहे ना? सॉरी मी संपवेन आता हा डब्बा. गॅरी, नाही ब्रो, आपल्याला पण पाहिजे ना. आपल्याला पण एक घास पाहिजे. गॅरी प्लीज मला. सर, तुम्ही तयार पण झालात? माझ्या लक्षातच नाही आलं. कामांमध्ये सगळा वेळ गेला. मी पटकन रेडी होते. हा, सर हात सोडा. मी पटकन रेडी होते. मिस मयुरी, आयुष्यभर साथ देण्यासाठी हात पकडलाय मी तुमचा. इतक्यात सोडणार नाहीये. हो सर, येईल कोणीतरी पटकन. अहो नाही कोणी येणार. दरवाजा बंद आहे. सर, आता सगळेच घरात आहेत. पटकन कोणी आलं तर काय? पाहू द्या त्यांना. नवरा आणि बायको मध्ये नवऱ्याचं त्याच्या बायकोवर किती प्रेम आहे हे त्यांनाही कळू द्या. बरं, खूप झाली आता तुमची लाडी गोडी. जायचं नाही का आता पेढीवर? जायचं तर आहे, पण अगदी खरं सांगायचं तर माझी अजिबात इच्छा होत नाही आज पेढीवर जायची. पेढीच्या बाबतीत मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. उशीर होईल. मी पण आवरायला घेते. मिस मयुरी, काय झालं सर? कसला विचार करताय? आपल्यामध्ये असलेला एक प्रॉब्लेम कायमचा दूर व्हावा ह्याचा विचार करतोय. म्हणजे मिस मयुरी, तुम्हीच माझ्या बॉडीगार्ड भाऊसाहेब आहात. ही गोष्ट आता मम्माला सांगायला खरं तर हरकत नाहीये. अरे बापरे, आता जर सांगितलं की मीच भाऊसाहेब आहे तर मला यामिनी मॅमचे प्लॅन कसे करणार? नाही, काहीही करून सरांना आता थांबावंच लागेल. नाही सर, आता नको प्लीज. अहो, आज ना उद्या ही गोष्ट मम्माला कळणारच आहे ना. मग आता एकदाच सांगून टाकून आपण गिल्ट फ्री होऊन जाऊ ना. हो, त्यांना सांगायचंच आहे, पण आता नको प्लीज. मम्मापासून किती दिवस लपवायचं आणि का लपवायचंय? नाही, आपण कायमचं लपवायचं असं मी म्हणतच नाहीये. मी फक्त थोडा वेळ मागते सर, प्लीज. ठीक आहे, पण एका अटीवर.
काय? मला माझ्या भाऊसाहेबला आत्ता भेटायची इच्छा आहे. काय? हो तुम्हाला आत्ता भाऊसाहेबला भेटायचंय? हो. हे पहा मिस मयुरी, लग्नाआधी भाऊसाहेबच तर माझ्या इतका जवळचा मित्र होता. तुम्ही तर कधी कधीच भेटायचा, पण लग्नानंतर माझ्या बायकोने माझ्या मित्राला माझ्यापासून दूर केलंय. भेटूच देत नाही ती आम्हाला. हो का? सो मला आज भाऊसाहेबला भेटायचं, त्याच्याशिवाय मी पेढीवरच जाणार नाही. अहो सर, काय ठरलं म्हणजे ठरलं.